नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे. माती परीक्षण ही काळाची गरज आहे. शेतकरी मित्रांनो, माती परीक्षण आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऐकत असाल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी ते करूनही घेतलं असेल. माती परीक्षण काळाची गरज हे यासाठी म्हटलं जातं की आज शेती ही स्मार्ट शेती अशा पद्धतीने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या स्मार्ट शेतीचा एक भाग म्हणून दरवेळेला आपण मातीचं सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी, त्यासाठी योग्य निविष्ठांचा वापर करण्यासाठी, मातीचं आरोग्य जपण्यासाठी, योग्य उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्यामध्ये माती परीक्षण हे प्रकर्षाने प्रमुख असं कारण राहिलेलं आहे. शेतीची गुणवत्ता आपल्याला जर बघायची असेल तर त्या ठिकाणची मातीचं आरोग्य कसं आहे ते आपल्याला बघावं लागेल. मातीच्या आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे 17-18 घटक हे कारणीभूत ठरतात आणि त्याची आवश्यकता प्रत्येक पिकावाईज, जागेवाईज अशा पद्धतीने बदलत जाते. त्यामध्ये प्रामुख्याने पीएच, ज्याला आपण समूह म्हणतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर असे मुख्य अन्नद्रव्य त्या ठिकाणी म्हणता येतील. त्याप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, सल्फर किंवा अशा पद्धतीचे अन्नद्रव्य त्या ठिकाणी पाहिले जातात. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत ज्यामध्ये कॉपर, मॅग्नीज, झिंक, आयर्न अशा पद्धतीचे अन्नद्रव्य त्या ठिकाणी आवश्यक असतात. या व्यतिरिक्त आपण जर मातीच्या बाबतीमध्ये दुसऱ्या प्रॉपर्टीज, ज्याला आपण भौतिक गुणधर्म असं म्हणतो, ज्यामध्ये त्याची बल्क डेन्सिटी, त्याचे टेक्स्चर किंवा पोत आणि रंग अशा पद्धतीचे काढले जातात, ज्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी किंवा इतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता, अशा पद्धतीचं ओलावा, अशा पद्धतीच्या काही प्रॉपर्टीज किंवा वैशिष्ट्ये मातीमध्ये असतात आणि ते टिकून धरण्यासाठी आपल्याला योग्य असं नियोजन करावं लागतं. आणि ज्या वेळेस शेतकरी प्रत्येक पिकावाईज अशा पद्धतीचं नियोजन करतो त्यावेळेस त्याला खात्रीशीर उत्पादन मिळण्यास वाव मिळतो. त्याची मातीची सुपीकता टिकवून ठेवल्यामुळे त्याला त्याच्या पिकाला किंवा जे कोणतं उत्पादन त्यामधून घेतो त्याच्यासाठीची गुणवत्ता सुद्धा तो निर्धारित करू शकतो. आणि एक सस्टेनेबल, राष्ट्रीय शाश्वत शेतीच्या दृष्टीने हा एक महत्वाचा उपयोग त्या शेतकऱ्याला होत असतो. माती परीक्षणामध्ये आपल्याला लक्षात घेण्यासारखी गरज ही आहे की माती परीक्षण हे केव्हा केलं जावं. तर माती परीक्षण हे अनेक ज्या पुढारलेल्या देशांमध्ये आहे तिथं प्रत्येक पिकाच्या सुरुवातीला, पीक घेण्याच्या सुरुवातीला ते केलं जातं. परंतु आपल्याकडची जी परिस्थिती आहे त्यानुसार आपण साधारण 2 ते 3 वर्षातून एकदा तरी शेतकऱ्यांनी ते केलं पाहिजे. त्यानुसार जे काही अन्नद्रव्य त्यामध्ये सजेस्ट केले जातात ते खताच्या रूपाने किंवा ज्याला फर्टिलायझरच्या रूपाने ते टाकले पाहिजे. जास्त अन्नद्रव्य किंवा जास्त फर्टिलायझर, रासायनिक खतांचा वापर सुद्धा हा आजकाल घातक असा सिद्ध होत चालला आहे. या अन्नद्रव्यांच्या माध्यमातून शेतीला एक चांगल्या प्रकारचं स्वरूप प्राप्त होतं, परंतु असे अन्नद्रव्य कार्यक्षम होण्यासाठी त्या ठिकाणी सूक्ष्म जीवाणूंचा वावर मोठ्या प्रमाणावर, ज्याला कॉलनी काउंट आपण जो म्हणतो, तो त्या ठिकाणी असला पाहिजे. हा कॉलनी काउंट वाढण्यासाठी त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणावर पाहिजे आणि तो ढोबळ मनाने आपल्याला म्हणता येईल की तो 1% किंवा त्याच्यावर अशा पद्धतीचा असला पाहिजे. अनेक माती परीक्षणाच्या अहवालानुसार असं दिसतंय की 1%च्या खाली 0.5, 0.6 अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब आहे आणि त्यामुळे कॉलनी काउंट कमी आहे. आपण जी रासायनिक खते शेतीला देतो ते जसेच्या तसे पिकं घेऊ शकत नाही. त्याचं कन्व्हर्जन एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात केल्यानंतर ते पिकाला घेण्यायोग्य अशा प्रकारामध्ये तयार होतं आणि हे करण्याचं काम जे आहे ते सूक्ष्म जीवाणू करतात. सूक्ष्म जीवाणू ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतात ते त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब हा मोठ्या प्रमाणावर असला पाहिजे. त्या ठिकाणी साहजिकच ते असतात. म्हणजे जमिनीची कार्यक्षमता वाढण्यासाठी हे सर्व घटक, सूक्ष्म अन्नद्रव्य, प्राथमिक, द्वितीय, सूक्ष्म फिजिकल प्रॉपर्टी आणि त्याच्या सूक्ष्म जीवाणूच्या गुणधर्म
असे मातीचे सर्व मिळून आणि त्याला माती परीक्षण असं म्हटलं जातं आणि ज्याच्या अनुषंगाने आपल्याला योग्य असं उत्पादन मिळण्यास मदत होते. धन्यवाद.